नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाचे लाडू करायचा विचार करत असाल तर ही रेसिपी आत्ताच सेव्ह करा। या पद्धतीने लाडू बनवले ना तर ते फुटत पण नाही किंवा सुकत पण नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळतात। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकायचं। नंतर त्यात 2 वाटी ओल्या नारळाचा खव टाकायचा। मंद गॅसवरच याला 15 मिनिटे तरी परतायचं, म्हणजे यात ओलावा राहणार नाही। इतकी मात्र काळजी घ्यायची की याचा रंग बदलला नाही पाहिजे। हे बघा, हा खव असा मस्त सुटसुटीत परतले गेला आहे। आता त्यात 1 वाटी दूध टाकायचं आणि यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। लगेचच त्यात 1 वाटी साखर पण टाकायची। याला आता पाणी सुटेल, याचं थोडं पाणी आटेपर्यंत याला असं शिजू द्यायचं। याचं पाणी आटत आलं की त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर, केसरचं दूध आणि वेलची पावडर टाकायची आणि याचा गोळा होईपर्यंत याला शिजवायचं। हे बघा, याचा आता गोळा व्हायला लागला आहे। पॅन पासून हे मिश्रण सुटत चाललं आहे। गॅस आता बंद करायचा। हे मिश्रण असं झालं की ते फॅन खाली पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालं आहे। याचं असं थोडं मिश्रण घेऊन त्याचे गोलाकार लाडू वळून घ्यायचे आणि हा लाडू नंतर खोबऱ्याच्या किसमध्ये घुळवून घ्यायचा। हे बघा, किती छान लाडू तयार झाला आहे। अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेतले आहे। तर मग या नारळी पौर्णिमेला ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका।